हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सोशोलॉजी, समाजशास्त्र आवडीचा विषय माझा. तुमचा माहीत नाही, सगळ्यांना आहे तुम्हाला सोशोलॉजी. समाजशास्त्रामध्ये आपण गेल्या वेळेस आपल्याला आलेलो इंग्लिश मिडियमचं पेज नंबर 28 पर्यंत आलेलो होतो आणि मराठी मिडियमचं 31 नंबर पेज चालू होतं. टुडे वी हॅव लर्न, आज आपण शिकणार आहोत प्रॉब्लेम फेस बाय द ट्रायबल कम्युनिटी. आदिवासी जो समाज आहे आजही बऱ्याचशा समस्यांना सामोरं जात आहे. आज पण मी बघितलं NGC, गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं, नॅशनल जिओग्राफी चॅनल, अंदमान निकोबार इथल्या जमाती, त्या लोकांना आपण त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप केलेला आवडत नाही. आणि यासाठी तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ना, ते सुद्धा त्यांचं प्रोटेक्शन करतं. ते लोक सुद्धा त्या लोकांना फार प्रोटेक्ट करतात, त्यांच्या विरोधात जात नाही आहे. त्यांना त्या जमाती टिकवून ठेवायच्या आहेत, समजलं. आणि आपल्यासारखी माणसं जर तिथे आपण गेलो, त्यांच्या किनारपट्टीपर्यंत जरी गेलो ना, तरी पण आपल्याला दगडे किंवा त्यांचे जे म्हणतात ना धनुष्य बिनुष्य, त्यांच्याकडे जे असतात भाले बिले, ते आपल्यावर फेकून मारतात. मग आपण मेलो तरी चालेल, त्या लोकांना नेम बीम भरपूर असतो. त्यामुळे शक्यतो त्यांच्या प्रदेशात जाण्याचं कोण बघत नाही. इवन त्यांच्या देशातलं तिथे जर त्यांचं सर्चिंग वगैरे करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर ते लोक हेलिकॉप्टरने जाऊन तिथे हे करतात. त्या लोकांमध्ये अजूनही कपडे हा प्रकार वापरत नाहीत. वनातलं जे जीवन आहे, आदिवासी जे जीवन आहे, त्या पद्धतीनेच ते जगत आहेत. आज बऱ्याचशा समस्यांना जर बघायला गेलं तर आज ह्यांना सामोरं जावं लागतंय. कशा पद्धतीत ते बघूया. एक, एलिएनेशन्स ऑफ द फॉरेस्ट लँड अँड इट्स अ रिसोर्स प्रोव्हाइड द बेस्ट मीन्स लाईव्हहुड्स ट्रायबल पीपल. जंगल आणि तिथली संसाधने, म्हणजे तिथलं जे काही आहे हे त्यांची प्रॉपर्टी आहे आणि आपण त्याच्यापासून हिरावून घेतोय. आता उदाहरणार्थ आपल्या इथलाच भाग बघा. आरे कॉलनीमध्ये मेट्रोचं मोठं स्थानक होतं. आरे कॉलनीमध्ये मेट्रोचं स्थानक होतं. मेट्रो कारशेड तयार करायचं, यासाठी एवढं मोठं जंगल, अगदी थेऊरपर्यंत जंगल आहे ते, ठाण्यातला थेऊरपर्यंत. बोरिवलीचा पूर्ण अर्धाधिक जंगलाचा भाग हा तिथला काय करणार आहेत, तोडायचं चाललेलं. बऱ्याचशा लोकांनी प्रोटेस्ट पण केलेलं या गोष्टीवरती, बरेचशी आंदोलनं झाली. सरकार काय गप्प बसणार आहे? पण तिथल्या आदिवासी लोकांना, जमातीला, तिथे आतमध्ये आदिवासी बरेच पाडे आहेत, आपल्याला जाणवत नाही, पण आतमध्ये बरीचशी गावं आहेत, आतमध्ये आदिवासी गावं आहेत. त्यांनी आपलं जे जीवन आहे ना, ते व्यवस्थितपणे राखून ठेवलेलं आहे. या जंगलामध्ये ते लोक राहतात, आतमध्ये, ठाण्याच्या थेऊरच्या जंगलामध्ये, अगदी बोरिवलीच्या नॅशनल पार्क पर्यंतच्या जंगलामध्ये आदिवासी पाडे आहेत आतमध्ये. आणि हे लोक शहराशी कम्युनिकेटेड आहेत, आपल्या शहराशी कम्युनिकेटेड आहेत, पण आज यांनी आपलं अस्तित्व कायम राखलेलं आहे. बरोबर आहे. तर यांची कामं काय? मेनी ट्राइब्स एंगेज इन प्राइम ॲग्रिकल्चर्स, फूड गॅदरिंग अँड हंटिंग. दे आर हेवीली डिपेंडेड ऑन द प्रोडक्ट ऑफ द फॉरेस्ट. Therefore, when outsiders exploit the tribe's lands, it is a resource, the natural eco-cycle, and is a tribal life dependent on the generally distributed the history of land alienations among with the tribes being the during British period. In addition, tribal lands were also occupied by the money landers. बघा, Zamindars and traders, industrializations and the constructions of water reservations resulted into the further acquisitions of land by the state. Various state governments have passed several acts to abolish transfer to sale of
tribal land of a non-tribals, but the issues of tribal alienations has no abated till date. till date. बघा, आज बघायला गेलं तर वनप्रदेश आणि तेथली संसाधने आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने आहेत. बहुतांशी बघायला गेलं तर आदिम जमाती अन्न संकलन, शिकार, प्राथमिक शेती करणे यामध्ये व्यस्त असतात. त्याशिवाय वनातून होणाऱ्या उत्पादनावर ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. म्हणून जेव्हा बाह्य प्रदेशातील लोक आदिम समाजाची जमीन आणि तेथल्या संसाधनाचं शोषण करतात ना, तेव्हा आदिम समाज जो असतो, या आदिम समाजाचे निसर्ग चक्र आणि त्यावर आधारित त्यांचं आयुष्य विस्कळीत होतं. निसर्ग चक्र आणि त्यावर असणारं त्यांचं म्हणजे अस्तित्व विस्कळीत होतं ना. सरकार त्याच्यावरती अधिपत्य करत असेल तर. ब्रिटिश कालखंडापासून याची सुरुवात झाली. सावकार, जमीनदार, व्यापारी सुद्धा यांनी या गोष्टीवरती बरचसं कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आज सावकार म्हणायला गेलं तर, जमीनदार म्हणायला गेलं, आज यांचे अन्याय हे त्यांच्यावरती चालूच आहेत, बरं ना. आणि व्यापाऱ्यांची आदिम समाजाच्या जमिनीवरचा ताबा घेतला होता. औद्योगिकरण, धरण बांधकाम, शासनाने सुद्धा एक मिनिट हा. शासनाने सुद्धा आदिम समाजांना जमिनीचे संपादन केले, म्हणजे त्या जमिनी घेतल्या, बरं ना. हेल्थ अँड न्यूट्रिशन्स इन मेनी पार्ट्स थोडी केस ऑफ द लँड एलिनेशन्स म्हणजे काय? जमिनीपासून अलगतेचे खटले. सन 2007 ते 2008 हा वार्षिक अहवालानुसार बघायला गेलं तर विविध राज्य सरकारांकडून आलेल्या अहवालानुसार आदिम जमातीच्या जमिनी अलगतेच्या 5.6 लाख खटल्यांची नोंद झालेली आहे. यामध्ये एकूण 9.02 लाख एकर जमिनीचा समावेश आहे. उपरोक्त खटल्यांपैकी 2.25 खटले एकूण 5 लाख एकर जागेमध्ये आदिम जमातीच्या बाजूने निकाली काढण्यात आलेले आहेत. एकूण 4.11 लाख एकर प्रदेशाशी संबंधित 1.99 लाख खटले या आधारावरती न्यायालयाने नाकारलेले आहेत. अगदी समाज आणि विथ शासन कोणच यांना प्रोटेक्ट करत नाही. आपल्या इथे बोलतोय आपण. बाकीच्या ठिकाणी त्यांना प्रोटेक्ट केलं जातं, परंतु आपल्या इथे मात्र या गोष्टींना, त्यांना आदिवासींना खरंच प्रोटेक्ट केलं जात नाहीये. आज त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करतात, पण सुधारवण्याच्या नावाखाली त्यांचं शोषण होत आहे, बऱ्याच अंशी शोषण होत आहे. परिणामी काय होतं? पॉवर्टी अँड इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स. A majority of tribal people live below the poverty line. The tribes practice simple occupations based on the primitive technology. Most of the occupations fall into the primary categories such as hunting, gathering, and agriculture. There is a no profit nor a surplus making in a such economy. Hence, their per capita income is very low, far less compared to be a national average. Most of them live to abject poverty and are a step in the debt. Local moneylenders and zamindars take advantage of situations and exploit the tribals in order to repay a debts they often have to mortgage to sell their land. बघा, आता यांच्यामध्ये दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा वाढलेला आहे. कसा? बहुतांश आदिम जमाती जे आहेत ना, त्या दारिद्र्य रेषेखाली गेलेल्या आहेत. म्हणावं तितकं पण त्यांना खायला प्यायला मिळत नाही. आदिम जमातीचे व्यवसाय सध्या तंत्रज्ञानावरती आधारित आहेत. अर्थसंकलन करणे, शिकार करणे, शेती हे बहुतांश पद्धती सर्वसाधारण पद्धतीचे आहेत आणि मोस्ट ऑफ हे त्यांच्या प्रदेशातून पण नष्ट होत चाललेले आहेत. अशा अर्थव्यवस्थेचा नफा आणि अतिरिक्त उत्पादन होत नाहीये. म्हणून राष्ट्रीय सरासरीची तुलना करता बघायला गेलं तर त्यांचं दरडोई उत्पन्न अत्यल्प आहे, फार कमी आहे. बहुतांश आदिम लोकांची दारिद्र्य व्यवस्था तीव्र स्वरूपाची आहे, फार गरीब आहेत. काही आदिवासी खेडी तर फार गरीब आहेत. त्यापैकी बहुतांश आदिम लोकांची दारिद्र्य व्यवस्था अति तीव्र स्वरूपाची आहे. त्यावर अनेक कर्ज सुद्धा आहेत. स्थानिक सावकार, जमीनदार परिस्थितीचा फायदा घेत आहेत.
आदिम जमातींचं शोषण कर्ज आहेत, कर्जांची परतफेड न करत आल्यामुळे जमिनी गहाण ठेवायला लागत आहेत त्यांना परिणामी. बॉन्डेड लेबर. हेल्थ अँड न्यूट्रिशन्स. हेल्थ अँड न्यूट्रिशन्स. एक मिनिट हा. Health and nutrition. In many parts of India, the tribal populations suffers from the chronic waterborne infections and the disease. आज आपण बघतो की बहुतांशी आदिम जमातामध्ये पाण्यापासून, आता हे पाणी कसं पितात माहिती आहे ना तुम्हाला, जमिनीवरचाच वॉटर सोर्स असतो यांना, नळबिळ असं काही नाही आहे, फिल्टरायझेशन वगैरे असं काही नाही आहे. त्यामुळे इथल्या जमिनीमध्ये जे पाणी आहे ते पाणी इथल्या पिण्यासाठी वापरतात. नद्यांचं पाणी, तलावांचं पाणी, झऱ्याचं पाणी हे पिण्यासाठी वापरतात आणि त्याच्यामुळे साथीचे रोग पसरतात. समजलं? त्यामुळे काय होतं, असे रोग कायमचे जीवघेणे ठरतात. त्याशिवाय आदिम समाजामधील लहान मुले जन्मताच कुपोषित असतात. कुपोषण झालेलं असतं त्यांचं. Chronic waterborne infections and a disease with the often prove life threatening. They also suffer from the malnutrition since childhood and the various deficiencies caused by it. Infant mortality is quite high among the tribals. Lack of proper medical and sanitary facilities and poverty among the tribes also lead to various difficulties in the maintaining proper health and nutrition. आदिम समाजामध्ये लहान मुलं आहेत ना, ही जन्मताच कुपोषित झालेले असतात. आताच्या बघा स्त्रिया ज्या प्रेग्नंट असतात ना, आपल्या मुंबईमध्ये म्हणा प्रेग्नंट असतात, त्यांना व्यवस्थित आहार दिला जातो, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच्यावर गर्भसंस्कार केले जातात. ज्या मोठ्या घरातल्या स्त्री आहेत ना, त्या मोस्ट ऑफ स्वतःची काळजी फार घेतात, आपल्या सामान्य कुटुंबातल्या नाही. पण ते लोक बरोबरीने काळजी घेत असतात त्या लहान बाळाची सुद्धा आणि स्वतःची सुद्धा. त्यामुळे जन्माला येणारे मुले हे कुपोषित नसतं. पण आदिवासी समाजामध्ये मात्र हे कोण करणार? कुणीच नाही करू शकत. त्यामुळे मात्र असे रोग कायमचे जीवघेणे ठरतात. कुपोषणामुळे त्यांच्यामध्ये अनेक कमतरता असतात. आदिम जमातीमध्ये बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे. काय आहे? बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे. वैद्यक आणि आरोग्य रक्षणार्थ सुविधांची कमतरता आहे. त्यात दारिद्र्य, त्यामुळे त्यांनी खाण्यापिण्याचे वांदे होतात, बरोबर ना, आणि पोषणाबाबत सुद्धा खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही सर्वात मोठी समस्या त्यांच्यामधली आहे. परीक्षेला हा प्रश्न येतो, आदिवासींच्या समस्या. समजलं? जो मगाशी आपण जे स्टार्ट केलं, आदिवासीच्या प्रॉब्लेम्स इन ट्राइब्स पीपल. ओके, आज 15 ऑगस्ट आहे. राजू कांबळेच्या इथे मोठा उत्सव चालू आहे. आमच्या इथे कॉर्नरला कधी बघा उत्सव मोठे चाललेले असतात, मोठमोठ्या स्पीकर. आता संध्याकाळ झाली आहे तरी पण आमचं यांचा प्रजासत्ताक दिन चालूच आहे. जोपर्यंत झेंडा उतरणार नाही तोपर्यंत आम्ही काही गाणी वाजवायची बंद करणार नाहीत. सूर्य मावळतील आलाय, झेंडा आता उतरेल, पण त्यांचा स्पीकर आणि दारू पिणं थांबेल की नाही माहिती नाही. असो, उत्सवप्रिय आहेत ते लोक. फार काळजी आहे त्यांना देशाची, आपल्याला नाही आहे. हां ठीक आहे. त्यामुळे आवाज थोडासा तम्मा तम्मा लोगे वगैरे अशा गाण्यांचा आवाज मिक्स होतोय माझ्या बोलण्यामध्ये. तर ते गाण्याचं मनावर घेऊ नका, अभ्यासाचं मनावर घ्या. लक्ष द्या. 5th पॉइंट, इलिटरसी. ट्रायबल मेलन्युट्रिशन इज अ सिरियस प्रॉब्लेम टुडे. आज यांच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये हा फार सिरियस प्रॉब्लेम आहे. बरं ना, कुपोषण ही सगळ्यातील समाजातील, या आदी समाजातील गंभीर समस्या आहे असं म्हणायला हरकत नाही. देन लिटरसी. लिटरसी अमॉंग ट्रायबल्स इज अ मेजर hindrance towards their development. School hours often clash with agriculture and wage earning activities of the children.
Children are looked upon as economic assets and are thus expected to the supplement of their parents' income. Hence, many parents are unwilling to send their children to school, or they come and call the children from school to help the fields. इथल्या शाळेत कसल्या एका वर्गखोलीमध्ये बसलेल्या शाळा, झाडाखाली भरवण्यात येणाऱ्या शाळा, त्यामुळे शिक्षणाचे सुद्धा त्यांच्यामध्ये आबाळ होतात. त्या समाजाच्या विकासामध्ये निरक्षरतेचा अडथळा आहे. शाळेच्या वेळामध्ये आदिवासीची शाळकरी मुलं शेतीकाम, रोजीरोटी मिळवण्याच्या बेतात असतात. मुलांकडे मदतीचा हात म्हणून पाहिले जाते. पालकांनी जेवढी जास्त मुलं तेवढं आपल्याला हातभार लागेल, पैसा पाणी आपल्याला मिळेल, अशा हिशोबात मुलांची संतती वाढवणे हे निरक्षरतेचंच एक कारण आहे. बघायला गेलं तर मुलांकडे मदतीचा हात म्हणून पाहिले जाते. त्यांनी पालकांना अर्थार्जनास मदत करावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्यास नाखुश असतात. ही आदिवासी समाज आहे ना, मुलांना शाळेत पाठवायला बघत नाही. आणि जरी पाठवलं तरी शाळा सुद्धा वस्तीपासून फार दूर असतात. अभ्यासक्रम आदिवासीच्या भाषेत शिकवला जात नाही. त्यामुळे मुलांना त्या गोष्टीत आवडच नसते. अशा कारणामुळे आदिवासी लोक जी असतात ते काय होतात, या शिक्षणाला वंचित होतात. परिणामी काय होतं, मागासलेलेच राहते. Or they come to call the children's school झालं हे. The formal course of the school are not of the tribal language. So children lost interest in the learning, leading to high drop of trade. Bounded labor is a banned by Indian law. However, it still prevails of some tribal area. Bounded labor is considered to be a serious problem, which started due to a rampant poverty in the lack of the stable income among the tribals. In fact, land alienations, indebtedness, bounded labor and poverty is a problem which exist hard hand. However, due to offers of the government and voluntary organizations, many tribals are being freed from this problem. बघा, थोडीशी छोटी अक्षरामुळे पटकन बघायला लागतंय. मध्येच स्क्रीनमध्ये थोडंसं ठीक आहे, इंग्लिशमध्ये थोडंसं अडखळतच म्हणा, कारण याच्यामध्ये शब्द फार मोठे आहेत. काही शब्द आपल्या रिकग्नाइज पण झालेले. त्यात न्यू पोर्शनचं गेल्या वेळेस कसं पोर्शन थोडंसं ओळखीचा होता जुना पोर्शनला, त्यामुळे ते काय एवढं वाटायचं नाही. ते सतत शब्द आपल्याकडे जाऊन थोडंसं बाहेर झालेले होते, त्यामुळे पटकन लक्षात यायचे. आता नवीन शब्द असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम्स होतो. ओके, ठीक आहे. भारतीय कायदा व्यवस्थेमध्ये वेठबिगारीला बंदी होती. त्यानंतर तथापि काही अधीन प्रदेशामध्ये अजून सुद्धा वेठबिगारी ह्या समस्या मानली जाते. वेठबिगारी म्हणजे काय, तू माझ्या घरी काम कर, मी तुला एवढा मोबदला देणार, जाताना जेवून जा. बरं, बाप ज्या ठिकाणी कामाला असेल, म्हणजे वडील ज्या ठिकाणी कामाला असेल त्याच ठिकाणी मुलांनी सुद्धा काम करायचं. बापाच्या मृत्यूनंतर त्याचं कर्ज मुलगा फेडणार, अशा गोष्टी होत्या. आपल्या इथे आता असं नाही आहे. समजलं, होम लोन फेडता जर माणूस एक्सपायर्ड झाला, त्याचा रूल निघाला, होम लोन फेडता माणूस एक्सपायर्ड झाला की कर्ज पण माफ. बरं ना, भरपूर कर्ज ठेवायचं आणि मारायचं. आपण मारायचं, पाठचा आनंदात खातोय. अशा गोष्टी व्हायला नको. ठीक आहे. आदिवासी गंभीर दारिद्र्य व्यवस्था आणि नियमित उत्पादन समस्येसाठी कारणीभूत आहे. खरं तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगारी, मजूर आणि दारिद्र्य या समस्या परस्परांशी फार संबंधित आहेत. त्यानंतर सरकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी समाजामधील वेठबिगारी पद्धत कमी झालेली आहे. स्थलांतरित शेती म्हणजे शिफ्टिंग cultivations among the tribals and problems since it involves a large scale deforestation and soil erosions. Shifting cultivation is known by various names such as Zoom, northeastern tribes, Khalu, Malar Bihar, and Podu among the Khonds of the central Indian regions. बरोबर आहे. ईशान्य भारतामध्ये
आदिम समाजामध्ये स्थलांतर शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते, मातीची धूप होते, त्यामुळे एक समस्या मानली गेली. स्थलांतरित शेतीची आणखीन काही नावं आहेत. त्यापैकी झूमची शेती, ईशान्य भारतातल्या आदिवासीची पद्धत, खालूची शेती, बिहारच्या मालेर आदिवासीची पद्धत, पोडू शेती, आदिवासी खोंड आदिवासींची, मध्य भारतातील खोंड आदिवासीची पद्धत आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आज बघायला गेलं तर आज आपण तर बघत नाहीच आहोत, परंतु आपल्या आजूबाजूला असलेला आदिवासी समाज आज बघायला गेलं तर बराचसा त्याला भेट द्या, तुम्हाला तिथली रिॲलिटी समजेल. आपल्या आजूबाजूला तर नाहीच आहे. तुम्हाला आता बोरिवलीच्या जंगलात जायला लागेल, तिथल्या लोकांशी विचारायला लागेल, आणि गावी गेलं तर आपल्याला समजतं की बरंचसं आपल्या दुर्गम भाग असतो. आपल्यापैकी काही जण आदिवासी समाजातील आहे, जे दूर जंगलात राहतात, एकदम दुर्गम प्रदेशात ज्यांची गावं असतात, ज्यांना खरोखर वस्तीपासून फार लांब असतात, ते अशा प्रकारची लोक असतात. बरं ना. आज त्यांचा पोशाख, त्यांची लागवड, विचित्र पद्धती, पवित्र वनं हे नोंदून ठेवा. इंटरनेटवरून माहिती घ्या. इंटरनेटवरती अशा प्रकारे ट्राईब्स पीपल असं जरी टाकलं ना तुम्हाला, तर बऱ्याचशा आदिवासी लोकांची तुम्हाला माहिती मिळेल. बऱ्याचशा आदिवासी लोकांची तुम्हाला माहिती मिळेल. आणि आज मी तुमचं इथेच थांबवतोय, कारण की बरंचसं डिस्टर्बन्स मला सुद्धा होतोय. शिकवायला व्यवस्थित जमत नाहीत. आमच्या काळातली गाणी लावली गेली आहेत, त्यामुळे मध्ये मध्ये ती गाणी आठवत आहेत. मध्ये यार मिला, ते बघा आवाज येतोय, अशी गाणी ते कानात पडत आहेत सारखी. त्यामुळे शिकवण्यात डिस्टर्बन्स होतोय. थोडक्यात मध्ये अजाण चालू आहे. ॲक्च्युअली तुमचे लेक्चर मी सकाळचे बनवतो, पण आज बरंचसं मुलं आज नोट्स वगैरे घ्यायला येणार होती, फीस भरायला येणार होती, त्यामुळे क्लासवरती होते सकाळपासून, त्यामुळे लेक्चर बनवायला मिळाला नाही. मी आज इथेच थांबवतो. पेज नंबर मराठीतलं 32 चालू आहे. आदिवासी समाजाचे तुम्हाला सांगतो समस्या, ह्याचे हे 5 पॉईंट्स पाठ करायचे तुम्ही आजच्या दिवसात. आदिवासी लोकांच्या समस्या ह्याचे 5 पॉईंट्स तुम्ही पाठ करायचे आहेत. 5 मधले कमीत कमी 4 तरी झाले पाहिजेत. समजलं? दिया प्रथम कमीत कमी 4 झाले पाहिजेत. आणि गोरख तू अभ्यास पाठवत नाही आहेस, बाकीचे दोघं प्रथम आणि तो अभ्यास पाठवतोय. गोरख आणि अनिकेतच्या घरी आता आवाज नाही तर उद्या मी फोन करतो, पण तरीसुद्धा नाही जर येणार असेल तर मग कॅन्सल करतो, मी त्याला काढून टाकतो. पण काय करणार. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, प्रॉब्लेम फेस बाय द ट्रायबल कम्युनिटी ह्याचे कमीत कमी 4 पॉईंट्स ते 5 पॉईंट्स, 5 पॉईंट्स आहेत तर कमीत कमी 4 पॉईंट्स तरी आले पाहिजेत. आणि या परीक्षेला प्रश्न येतो. ठीक आहे. बाय, ऑल द बेस्ट, थँक्यू.